सांगणं कठीण आहे. 2 मुलं घेऊन बायको घेऊन कशी राहतं माझ्या जीवाला माहीत. कुटुंबावर माझं असं म्हणणं कुटुंबावर नाही आलं पाहिजे. माझ्यावर येऊ द्या किती बी, कुटुंबावर नाही आलं पाहिजे. आता तुम्ही गाडीत बसले त्याला, तुम्ही तिची परिस्थिती उतरून फक्त एकदा बघा तिला किती चालता येते. 1-1.5 वर्ष झालं तिला आम्ही कसं दवाखाना करतोय, कशी परिस्थिती काढतोय आमची माझ्या जीवाला माहिती. 2 बारकी पोरं घेऊन आणि तिला घेऊन हे बाहेर राहणं एवढं सोपं नाही आहे. यांनी हे करताना असंच केलं. ह्यांच्या कुटुंबाला हे झाले भोगल्याशिवाय, ह्यांनी भोगल्याशिवाय यांना सोडणार नाही. देव पण माझा अंतिम सुप्रीम कोर्ट माझा देव आहे. त्याच्याकडे मी बोललेलो आहे, माझी ताकद संपली तर तुझी वापर, पण मला न्याय दे. माझा अर्ज वरच्या देवाकडे आता डायरेक्ट माझ्या परमेश्वराकडे डायरेक्ट. मला जे केलं ते माफ कर ह्यांना द्यावा, पण माझ्या कुटुंबाला जे केलं ह्यांना सोडू नको अजिबात. ह्यांना सोडणार पण नाही. मला विश्वास आहे देवावर तेवढं. चांगल्यांना काठी बसली आमच्या इथं. त्याबद्दल नाही एवढं बोलू शकत नाही. की ते लव जिहाद प्रकरणामध्ये ह्यांनी काय आंदोलनामध्ये हा होता महेश सोरमले म्हणून तुम्ही त्याच्यावर राग काढले असं एक म्हणणं होतं. त्याच्यात काय तथ्य किंवा खोटं? हजारो लोक होते त्याच्यामध्ये. जसं त्याचा अधिकार असतो कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. मला मुळात तो आंदोलनामध्ये सहभागी आहे का नाही हेच मला माहित नाही. कोणी काय आंदोलन करावं त्याला स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेलं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सगळी लोकशाहीने चालते. म्हणजे आमचे मला त्याच्यावर दबाव आणण्याचं काय कारण, म्हणजे त्याच्यासाठी तो कोण असा आहे किंवा मी दबाव त्यासाठी आणावं किंवा त्याचे माझं काही वैयक्तिक त्याचा वाद आहे किंवा त्याला काय मला काय त्याची अडचण आहे, मग मी त्याच्यावर दबाव आणण्याचं काय कारण सांगितलं ते? नाही, त्यांचं म्हणणं की त्यांचे जे वडील आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत आणि ते वडिलांचा आणि ह्यांचं घरगुती वाद आहेत आणि त्या घरगुती वादातनं हे सगळे हस्तक्षेप करतात. आणि तर मला सांगा साहेब, तुम्ही त्यांना जे तडीपार केलंय तर त्यांनी किती मर्डर? ऐका थांबा. मी आता फोनवर काय बोलू शकत नाही असू दे. अहो हे साहेब, मी तुम्हाला ऐका, मी तुमच्या विरोधात व्हिडिओ करतोय, तुम्हाला बाजू मांडायला मी संधी देतोय ना साहेब. नाही, मी आता काय बोलू शकत नाही. अहो असं कसं काय साहेब, तुम्ही एका माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करताय आणि प्रतिक्रिया देत नाही, असं कसं काय? बिग वनचं लव जिहादचं प्रकरण, तर त्याच्यात दौंडबंदचं जे लीड होतं ते लीड मी केलेलं आहे. म्हणजे ज्याचं मोर्चाचं वगैरे लेटर द्यायचं किंवा काय करायचं त्याचं म्हणजे मेन लीड मी केलेलं आहे. बरं. ते त्याला खटकलं आमदाराला, म्हणून तुम्हाला तडीपार करण्यात आलं. मग आता गोपीचंद पडळकर तुमच्या पाठीशी आहेत का? तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं का? नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपणा सगळ्यांना माहीत आहे की या महाराष्ट्रामध्ये या पोलीस खात्यामध्ये कायद्याचे रक्षक जितके चांगले पोलीस आहेत तितके वाईटसुद्धा पोलीस आहेत आणि चुकीच्या पद्धतीने ते कारवाई करतात. तर दौंड पोलीस ठाण्यातला एक विषय आहे, त्या कार्यक्षेत्रातला एक विषय आहे. महेश चोरमले नावाचे एक सामान्य व्यक्ती आहे आणि त्या महेश चोरमलेंची मी पाठीमागे एक मुलाखती घेतली होती आणि त्या पोलीस ठाण्यामध्ये तिथल्या पोलीस ठाण्यातला एक पोलीस अधिकारी, त्याला म्हणजे खाकी वर्दीतला कसाई म्हणून मी व्हिडिओ तयार केलेला होता. आणि त्यानंतर काय झालं की म्हणजे ती मुलाखत महेश चोरमलेंनी दिली होती की पोलीस कसे चुकीचे वागतात वगैरे या सध्या. त्यानंतर त्या पोलीस ठाण्याने महेश चोरमले यांच्यावर चक्क तडीपारीची कारवाई केलेली आहे. म्हणजे एखादा मोठा गुन्हेगार असल्याप्रमाणे महेश चोरमले यांच्यावर तशी कारवाई केलेली आहे. तर महेश चोरमले आता माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. तर महेशजी, लय भारीमध्ये आपलं स्वागत. तर मला सांगा की तुमच्यावर तडीपारीची कारवाई केली म्हणजे तुम्ही काय दरोडे घातलेत का? तुम्ही कुणाचे मर्डर केलेत का? तुमचे काय अंमली पदार्थाचा, गांजाचा वगैरे व्यवसाय आहे का? तर का ही कारवाई केलेली आहे पोलिसांनी तुमच्यावर? आमचा तसा गुन्हा असा आहे की माझ्या बापाने बाई ठेवलेली. बापाच्या बाईच्या नादातून बाप जेवढं येड्यावानी करतोय ते एकतर पोलिसांना पैसे द्यायचं, नाहीतर वरून आमदाराकडून राजकीय दबाव आणायचा. बरं.
एवढ्याच विषयावरून आमचं तडीपार, नाही तर बाकी एवढं आम्ही गंभीर गुन्हेगार जे आहेत दौंडमधले त्यांना तडीपार करून दाखवा म्हणावं. दौंडच्या PI ला मी चॅलेंज करतो डायरेक्ट असं. बरं. त्याला म्हणावं कर दौंडच्या गुन्हेगारांना, खऱ्या गुन्हेगारांना तडीपार करून दाखव. मानलं तुला बी पाठता पडतो म्हणा, तुझी येऊन सत्कार करतो म्हणा तुझा. बरं. खऱ्या गुन्हेगारांना नाही तडीपार करू शकत हे. बरं. यांना फक्त राजकीय दबावात राजकारण्यांनी जे सांगितले ते नाही तर कुठून पैसे येतात तेवढं, त्याच्या पलीकडे काय नाही करू शकत हे. त्याचे कार्यकर्तृत्व बाकीचे अजून पाडा वाचत बसला तर दिवस पुरायचा नाही आपल्या दोघांना. बरं. तर ज्या अधिकाऱ्याने तुमच्यावर कारवाई केली त्या अधिकाऱ्याने कशा पद्धतीने कारवाई केली? म्हणजे तुम्हाला अगोदर काय नोटीस दिली होती का? ते अधिकारी कोण आहेत, त्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे, त्यांचं नाव काय आहे, ते सुद्धा मला सांगा. मोठे कर्तृत्ववान का म्हणजे का त्यांचं हे येतं तसे कर्तृत्ववान PI म्हणावं लागतील दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार. बरं. त्यांचं म्हणजे कार्य इतकं महान आहे की त्यांच्या विरोधात मढ ठेवून कुर्डवाडीला लोकांनी आंदोलनं केली ती प्रतिकात्मक, म्हणजे डिसमिस बडतर्फ करा म्हणून हे केलं. त्याच्यानंतर त्यांच्या विरोधात हलगी मोर्चा पण निघला होता. बरं. इथून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची आपण सुरुवात करू. बरं. त्याच्यानंतर दौंडला आल्यानंतर पण त्यांनी एका महिलेला म्हणजे जी भाषा वापरली दादागिरीची, त्याचा पण व्हिडिओ आहे. त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर देतो. ते पण म्हणजे दाखवू शकता तुम्ही. त्याच्यातून पण त्यांचं महान म्हणजे कार्य दिसतंय त्याच्यात. अजून दाखवायचं झालं तर सरकारी जे आपलं भत्ता भेटतो त्यांना रहिवाशी, तो घेऊन PWDच्या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये बेकायदेशीर राहतात साहेब. आताही राहतात PWDच्या गेस्ट हाऊसमध्ये? आताही राहतात. बर. आणि कसे काय राहतात? आता आमदाराचा असल्यावर वरच असतं, काय नाही, सगळं चालतंय तसं. बर. आमदारांनी सांगितल्यावर काय सगळे सूत्र तिथनं चालतात. बर. सत्ताधारी आमदार आहे आमचा. बर. कोण काय त्या आमदारांविषयी सुद्धा सांगा. राहुल. मागच्याच व्हिडिओत सांगितलं ना मी. त्यांना म्हणजे पोलिसांनी त्यांना सहकार्य करायचं आणि त्यांनी पोलिसांना काय पाहिजे ते द्यायचं. काय पाहिजे बाबा काय घ्या, काय अडचण. बरं. असं. अच्छा, तुम्ही म्हणताय की राजकीय दबावातून म्हणजे राहुल कुल यांच्या दबावातून तुमच्यावर तडीपारीची कारवाई झाली. तर तुम्ही असं काय घोडं मारलं राहुल कुल यांचं की त्यांनी तुमच्यावर तडीपारीची कारवाई केली? पहिल्यापासूनच मी माझ्या म्हणजे घरगुती प्रकरणात हस्तक्षेप करू नका म्हणून विरोध करत होतो एकतर. आणि आता जे भिगवणचं प्रकरण झालं तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रात चर्चेत होतं पूर्ण. कोणतं सांगा प्रेक्षकांना सांगा. प्रकरण होतं बघा ते धनगरांची मुलगी हे झाली ते धनगरांची. ते सांगा ना, सांगा. ते भिगवणचं लव जिहादचं प्रकरण. तर त्याच्यात दौंडबंदचं जे लीड होतं ते लीड मी केलेलं आहे. म्हणजे ज्याचं मोर्चाचं वगैरे लेटर द्यायचं किंवा काय करायचं त्याचं म्हणजे मेन लीड मी केलेलं आहे. बरं. ते त्याला खटकलं आमदाराला. बरं. आणि तिथून पुढं ते जास्त दबावात घ्यायला लागलं की नाही पाहिजे हा माणूस, माझ्या खुर्चीला धोका आहे असं त्याला वाटायला लागलं. बरं. पुढच्या पंचवार्षिकला निवडून येतोय का नाही पार एवढं त्याला धोका वाटायला लागला. म्हणून काय अडचण नाही, जास्त दिवस टिकत नाही खोटा. बरं. तर मग आता मला सांगा की तुम्ही त्या लव जिहादच्या विषयामध्ये तुम्ही लीड घेतलं होतं आणि म्हणजे ते धनगर समाजाची मुलगी होती. त्याच विषयामध्ये गोपीचंद पडळकरांनीही लीड घेतलं होतं. मग आता म्हणजे त्याच विषयात तुम्ही लीड घेतलं म्हणून तुम्हाला तडीपार करण्यात आलं. मग आता गोपीचंद पडळकर तुमच्या पाठीशी आहेत का? तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालं का? तसं बोलणं नाही, पण संघटनेच्या बरेच कार्यकर्त्यांनी मला आत्ता म्हणजे आल्यापासून बरेच फोन केले की तुम्हाला काय मदत हवी आमच्याकडून किंवा म्हणजे तुमच्या विरोधात जर काही खोटे कारवाई होत असतील तर त्याच्यात आम्ही तुम्हाला कुठपर्यंत मदत करू शकतो, आम्हाला फक्त कल्पना द्या, आम्ही करतो. मी त्यांची मदत नाकारली. मी म्हणलं मला आतापर्यंत जे झालंय ते स्वतः लढलोय आणि आता पण स्वतःच लढायची ताकद राहू द्या अंगात. तुम्ही मला आत्ता बळ देताना आता कमकोट ठरेल, परत पुढच्या अजून पुढं करणारच आहेत ते, हे गप बसणार नाहीत, अजून चालूच राहणार आहे त्यांचं. माझं बळ असंच राहू द्या म्हणलं, माझी ताकद अशीच जिवंत राहून द्या, मला आळशी बनवू नका, मी समर्थ आहे आणि मी कायदेशीर आहे त्याच्यामुळे मी कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही. बरोबर. पण मला काय वाटतंय की तुम्ही गोपीचंद पडळकर यांची मदत घ्यायला पाहिजे, कारण ज्या विषयात म्हणजे तुम्ही ज्या विषयात लीड केलं होतं त्याच विषयात त्यांनी लीड केलं होतं, म्हणजे एकमेकांना तसं तुम्ही पूरकच आहात. आणि त्यांनी गोपीचंद पडळकरांनी त्यावेळी राहुल कुल यांच्यावर सुद्धा टीका केली होती आणि दोघांचं थोडंसं मतभेद बी झालेले होते. मग अशा वेळी गोपीचंद पडळकर तुमच्या मदतीला येऊ शकतात ना धावून?
येतील ना. मला म्हणजे अपेक्षा नाही आहे आत्ता सध्या त्यांच्याकडून. ज्यावेळेस मी हाक मारल त्यावेळेस येईल, कारण ज्या संघटनेकडून काम केलं मी हिंदुत्वाच्या, म्हणजे ज्या ह्याच्यावर मुद्द्यावर काम केलं हिंदुत्वाच्या, त्याच्यावरच ते पण काम करतात आणि मला वाटतं ते जर मदत मागितली तर नक्कीच करतील, काय अडचण. बरं, आता मग मला हे सांगा की तुमचा हा तडीपारीचा अहवाल गोपाळ पवार यांनी तयार केल्यानंतर त्या अहवालाला वरिष्ठांकडून म्हणजे SP म्हणा किंवा त्याला वरिष्ठांची काय मंजुरी किंवा मान्यता वगैरे मिळाली असेल ना? नाही, तसं काहीच नाही. गोपाळ पवारने प्रस्ताव पाठवला आणि प्रांताधिकारी दौंडचे त्यांनी आदेश दिला. कोण आहेत दौंडचे प्रांताधिकारी? रेवणनाथ लबडे. बरं, अच्छा, त्यांनी तो आदेश केला. आणि मग आता मग तुम्ही SP जे आहेत तिथं मला वाटतं गिल आहेत ना, SP संदीप गिल. मग त्यांना वगैरे तुम्ही भेटला का? नाही, आदेशानंतर आता प्रोसिजरनुसार नियमानुसार आपण डिव्हिजनल कमिशनरकडे जातो. बरं, SPकडे जाण्याचं तसं काही म्हणजे रूल नाही किंवा आपल्याला आता सध्या ते हे पण नाही करतात त्यांना. पण ते गोपाळ पवारविषयीची तुम्ही तक्रार करायची ना? तक्रार केली नाही, SPला मेल केला मी. ज्यावेळेस माझं जे मागचं प्रकरण होतं त्या बाईच्या प्रकरणात ते डुप्लिकेट बनावट डॉक्युमेंटच्या तिला पाठराखण केली आणि मला जे त्याने PIच्या रूममध्ये मारहाण केली, तर त्याची तक्रार केली ती. म्हणजे त्याचे CCTV फुटेज माहिती अधिकारात मागून बी दिले नाहीत माझ्याकडे. माहिती अधिकाराचे कागद आहेत आत्ता. आणि सरळ सरळ तो माणूस म्हणजे PIच्या हुद्द्यावर बसलाय, वशिल्यावाला काय मला असं कळा ना त्याचं विषय. त्याने असं लिहिलंय त्यात माहिती अधिकारात की ती लिव्ह इन मध्ये राहतात आणि त्यांनी भविष्याच्या दृष्टीने आधार कार्ड बनवले. जर आधार कार्ड असे भविष्याच्या दृष्टीने बनायला लागले ना ह्यांच्या सांगण्यावरून, तर मग झालं देश मला वाटतं अमेरिकेच्या पुढे जाईल. मला डोनाल्ड आणि दोन आधार कार्ड बनवलेत ना ते एकाच नावाचे त्या महिलेने. तिचं ओरिजिनल म्हणायचं आणि दुसरं डुप्लिकेट केलंय, फोटोशॉप केलंय तिने. बरं, त्याचे संबंधी सगळे पुरावे माझ्याकडे मी जोडून पण दिले ते. मग मला पुढच्या म्हणजे त्यांचे तपास गुन्हा दाखल करून त्यांच्या तपासाची अपेक्षा होती, पण नाही, आता पैसे सेटलमेंट आणि राजकीय दबाव त्याच्या पुढे नाही काय चालत. तर नाही, माझं काय म्हणणं आहे की तुम्ही जे SP आहेत गिल साहेब, यांना तुम्ही भेटून ह्या गोपाळ पवारचे हे सगळे उपद्व्याप सांगा. याचं कारण असं की मी स्वतः माझा जो अनुभव आहे गिल साहेबांबद्दलचा तो फार चांगला अनुभव आहे. म्हणजे मी काही 1-2 केसेस त्यांना व्हॉट्सअपवर टाकल्या होत्या, तर त्यांनी एकदम फटाफट त्याच्यावर ॲक्शन घेतली. त्यामुळे माझा तो फार चांगला अनुभव आहे. दुसरं हे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत चंद्रकांत पुलकंडवार, तर यांनाही मी ओळखतो चांगलं. ते मंत्रालय कमिशनर बहुतेक कविता द्विवेदी. नाही, पुण्याचे डिव्हिजनल कमिशनर हे आहेत चंद्रकांत पुलकंडवार आहेत. ते मंत्रालयामध्ये होते, मी त्यांना ओळखतो चांगलं. ते तुम्ही त्यांनाही म्हणजे त्यांच्यासमोर आता तुम्ही जे केस मांडाल ती प्रभावीपणे मांडा की हे पोलीस कसे चुकीच्या पद्धतीने करतात. तेही चांगले अधिकारी आहेत आणि मला वाटते तुम्हाला चांगला न्याय मिळू शकेल. तर आता तुम्ही हे जे तुम्हाला तडीपार केल्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचं चरितार्थ कसं चालवताय, तुम्ही राहताय कुठे, ह्याविषयी मला सांगा. तडीपार केलेल्या दिवसापासून एकतर 18 तारखेला त्यांनी मला आदेश बजावला. किती दिवसापूर्वी? 18 तारखेला. किती दिवसापूर्वी? म्हणजे जवळजवळ 10 दिवस झाले. 10 दिवस आत्ताच म्हणजे तडीपार. आणि 22 तारखेला त्यांनी म्हणजे मला 21 तारखेपासून पूर्ण म्हणजे 21 तारखेला नोटीस दिली त्यांनी मला. आदेशाची प्रत दिली की तुला लगेच जावं लागेल. आणि त्याच्यात पण त्यांनी मला असं सांगितलं की तू वैयक्तिक जायचंच नाही, आमचं एक पोलीस न्यावंच लागेल. आणि तिथं तडीपार केल्यानंतर कुठं जाणार कुठं राहणार आम्हाला माहिती द्यावंच लागेल. ठीक आहे म्हणलं, माहिती देतो. माहिती दिलं त्यांनी. म्हणजे बरीच भाषा कोण दीडशाना असं म्हणलं की तुमच्यासोबत पोलीस द्यावं लागेल. तुम्ही म्हणजे तुम्ही जिथं कुठं राहणार तिथं तुमचा पोलीस राहणार नाही, मग तिथपर्यंत येणार, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोडणार, त्या पोलीस स्टेशनची स्टेशन डायरीची नोंद घेऊन जाणार की माघारी. मी म्हणलं चालतंय, मला काय अडचण नाही, तुमच्या गाडीत तुम्ही तुमचा पोलीस पाठवा, माझी मला त्या बायकोला चालता येत नाही. मला त्या गोपाळ पवारला सांगायचं आहे की अरे पोलीस खात्यातला तू, मला वाटते जरी पोलीस खात्यात नोकरी करत असला तरी मला वाटते तू दाऊद इब्राहिम किंवा अरुण गवळी किंवा छोटा राजांच्या संस्कारात वाढलाय की काय. खरं तर तुला तुमच्यासारख्यांना तडीपार केलं पाहिजे. तुम्ही अशा व्यक्तींना तडीपार करताय, तर तुम्हाला तडीपार केलं पाहिजे ह्या सेवेतनंच. आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही IPS सदानंद दाते साहेबांनाही भेटा. महासंचालक आहेत, फार चांगले ऑफिसर आहेत आणि त्यांनी
26/11च्या जे अतिरेकी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये त्यांनी गोळ्या झेललेले हे पोलीस ऑफिसर आहेत, देशभक्त ऑफिसर आहेत. त्यांच्याकडे जर असलं कहाण्या जर पोचल्या तर त्या पोलिसांवर कारवाईच करतात. मला सातारा जिल्ह्यातला फार चांगला अनुभव आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातले जे पोलीस अधिकारी आहेत नासके, त्या नासक्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे तुम्ही या गोपाळ पवारचं तिथंपर्यंत प्रकरण द्या. नाही, आमची अख्खी वखारच नसली आहे. हां, अच्छा. एक नाही, एक कांदा नासका म्हणून नाही चालत, वखारच नसली आमची, कुठपर्यंत जाणार. आणि तुम्ही म्हणताय तसंच गेल साहेबांकडे जातो आता तडीपारचा प्रस्ताव जर हे आदेश रद्द झाला तर म्हणलं गेल्यानंतर त्यांच्याकडे मी ईमेलने तक्रार केलेली त्यांची, त्यांच्यापर्यंत वर कार्यालयातूनच माघारी आली काय मला माहिती नाही, त्यांनी बघितलं, त्यांच्या निदर्शनास आणून देतो मी. बरं. आणि तर आता तुमची पुढची प्रोसेस काय आहे? तुम्ही काय त्या चॅलेंज करणार आहात त्या तडीपारीला वगैरे? डिव्हिजनल कमिशनरकडे चॅलेंज करणार आहे आता. बरं. अच्छा, तुम्ही दुसरं सांगत होता की तुम्हाला तडीपार केल्यामुळे तुमचे काय बिकट स्थिती आहे वगैरे, की बाबा माझी बायको तिला चालता येत नाही, माझ्या गाडीत मी माझं कुटुंब येतो, तुमची गाडी पुढं घ्या आणि तुमचं पोलीस माझ्यासोबत येऊ द्या, काय अडचण नाही. तर ते म्हणले की आमचा पोलीस तुझ्या गाडीत न्यावं लागेल, नाही तर तुला आमच्या गाडीत बसावं लागेल पोलिसांच्या, नाही तर पोलिसांना सहकार्य करत नाही तर तुला त्रास होईल. बरं ठीक आहे म्हणलं, अजून बी काहीतरी त्रास द्यायचा राहिलायच का? बरं ठीक आहे, तसं करा म्हणलं, काही अडचण नाही. बरं. मग त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसून आणलं जाणून बुजून. माझी बारकाली 2 पोरं आहेत, एक 2 वर्षाचं, एक 4-4.5 वर्षाची मुलगी. दोघं पण मला गाडीत पोलिसांनी धरलेलं बघून रडत होते. बरं. तिथनं अलिबागपर्यंत रडवत आणली माझी पोरं यांनी पोलिसांनी. बरं. म्हणजे जर तडीपार केलंय, मी म्हणतोय मी चाललोय माझ्या पद्धतीने जातो, तर पोलिसच संघ यायचा, असल्या गोष्टी नाही करायला पाहिजेत. म्हणजे इतकं नीच प्रकारचं राजकारण हे राजकारण्यांनी केलं तरी मला वाटतं नाही चुकवा, सरकारी अधिकाऱ्यांनी नाही असलं केलं पाहिजे. बरं. सरकारी आपण एक काम करूया का, त्या गोपाळ पवारला आपण फोन लावूया का जरा? एक काम करा, तुमच्याच फोनवर लावू, मी बोलतो. माझा जरा आपलं शूटिंगला माझा फोन असल्यामुळे. हॅलो. हा बोला. गोपाळ पवार बोलताय का आपण? हा बोलतोय. हां, मी पत्रकार तुषार खरात बोलतोय. मी महेश सोरमलेंच्या फोनवरून फोन केलेला आहे. याचं कारण असं की माझा मोबाईल शूटिंगला चालू आहे, म्हणजे चालू इंटरव्ह्यू आहे. महेश सोरमलेंचा मी इंटरव्ह्यू घेतोय आणि ते चालू इंटरव्ह्यूमधून मी तुम्हाला फोन केलेला आहे. तर मला सांगा साहेब, तुम्ही त्यांना जे तडीपार केलंय तर त्यांनी किती मर्डर, ऐका थांबा, मी आता फोनवर काय बोलू शकत नाही. नाही असू दे. अहो हे साहेब, मी तुम्हाला ऐका, मी तुमच्या विरोधात व्हिडिओ करतोय, तुम्हाला बाजू मांडायला मी संधी देतोय ना साहेब. नाही, मी आता काय बोलू शकत नाही. अहो असं कसं काय साहेब, तुम्ही एका माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करताय आणि प्रतिक्रिया देत नाही, असं कसं काय? तर आता मला सांगा की ह्या गोपाळ पवारने तुम्हाला तडीपार केल्यामुळे तुमच्या पत्नीवर म्हणजे तुम्हाला तडीपार केलं आहे, पण त्रास मात्र तुमच्या पत्नीला जे होतोय, तुम्ही मगाशी सांगितलं की त्यांना चालता येत नाही, तर तो त्रास काय होतोय, त्या कसं चालतात ते जरा अख्ख्या महाराष्ट्राला कळू द्यात, ते सांगा. 2-3 वेळा तरी पडली ते आता एवढ्यात. म्हणजे सांगणं कठीण आहे. 2 मुलं घेऊन बायको घेऊन कशी राहतं माझ्या जीवाला माहीत. माझं असं म्हणणं आहे, कुटुंबावर नाही आलं पाहिजे, माझ्यावर येऊ द्या किती बी, कुटुंबावर नाही आलं पाहिजे. आता तुम्ही गाडीत बसले त्याला, तुम्ही तिची परिस्थिती उतरून फक्त एकदा बघा तिला किती चालता येते. 1-1.5 वर्ष झालं तिला, आम्ही कसं दवाखाना करतोय, कशी परिस्थिती काढतोय आमची, माझ्या जीवाला माहिती. 2 बारकी पोरं घेऊन आणि तिला घेऊन हे बाहेर राहणं एवढं सोपं नाही आहे. यांनी हे करताना असंच केलं, ह्यांच्या कुटुंबाला हे झाले भोगल्याशिवाय यांना सोडणार नाही देव. पण माझा अंतिम सुप्रीम कोर्ट माझा देव आहे, त्याच्याकडे मी बोललेलो आहे. माझी ताकद संपली तर तुझी वापर, पण मला न्याय दे. माझा अर्ज वरच देवाकडे आता डायरेक्ट, माझ्या परमेश्वराकडे डायरेक्ट. मला जे केलं ते माफ कर ह्यांना द्यावा, पण माझ्या कुटुंबाला जे केलं ह्यांना सोडू नको अजिबात. ह्यांना सोडणार पण नाही, मला विश्वास आहे देवावर तेवढं. चांगल्यांना काठी बसली आमच्या इथं, त्याबद्दल नाही एवढं बोलू शकत नाही. आता मलाही फार वाईट वाटतंय. आता काय हे पोलीस खात्यातले हे जे काय गवळी आहेत, दाऊद आहेत,
छोटा राजन आहेत, आता काय करणार. तर मी सुद्धा असंच फोरपडलेलो आहे, पण मी लढतोय, तुम्हीही लढताय. तर मला यातलं एक हे सांगा की तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणताय की हे सगळं आमदार राहुल कुल यांच्या सांगण्यावरून हे पोलीस ऑफिसर असे करतायत. तर राहुल कुलशी तुमचं काय बोलणं झालं का? झालं ना, घरी जाऊन बोललोय मी की हे कुटुंबापर्यंत नाही पोहोचलं पाहिजे. मला वैयक्तिक टार्गेट केलं, मला काही फरक पडत नाही. अजून 4 गुन्हे पडले, अजून 4 वेळा आत टाकलं, काही फरक पडत नाही. पण माझी आत्ताची परिस्थिती त्यांना समजून सांगून आलो की माझ्या बायकोला व्यवस्थित चालता येत नाही. अशा अवस्थेत जर चढलं, तुम्हालाही कुटुंब आहे, उद्या तुमचं पण कुटुंब ते लव जिहादच्या प्रकरणाच्या वेळेस सांगत होतं की मला बी मुलगी समजेल, मग तुमचं बी कुटुंब आहे, तुम्हाला पण वेळ येईल. मी इथं तिथं अर्ज करत किंवा इथं तिथं करत बसणार नाही. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा अर्ज वर्ष देवाकडे आता बघून देव त्याचं म्हणजे त्याला कर्माचं फळ दिल्याशिवाय त्याला पण नाही सोडणार. मग काय बोलले ते राहुल कुल, काय बोलले? नाही, मला म्हणले तू लय अतिउत्साहीचा मला अर्थच कळला नाही. मी ऑलरेडी माझ्या मानसिक टेन्शनमध्ये बायकोचा दवाखाना करताना किती चिडचिड होती. मला माझ्या जीवाला माहिती. इकडं कोर्टाच्या तारखा प्रत्येक तारखेला हजर नाही राहिलं, वॉरंट निघला. म्हणजे जाणून मोजून त्रास द्यायला ते सगळे मिळून हे करतायत. आता सगळे एक झालेत, सगळे मिळून करता येतं, काही फरक पडत नाही. पण त्याच्यातून माझ्या बायकोला राहुल कुलचा फोन आहे का? आपण त्यांना फोन करू. माझा फोन उचलणार पण नाही तो. नाही, बघू ना आपण. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. तुम्हाला त्या नंबर पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. कॉल फॉरवर्ड वगैरे केलेले आहेत. प्रयत्न करा. Number you have dialed is currently busy or not reachable at this time. Please try later. दुसरा आहे का नंबर? एकच नंबर आहे आपला. नाही, PA राहुल. PS आहे. PA हां, काय नाव आहे PAचं? शिर्के. हॅलो. हे राहुल दादांचे PA शिर्केंचा नंबर आहे ना? मी पत्रकार तुषार खरात बोलतोय मुंबईवरून. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीमध्ये आहे मी इथं. आणि हे महेश सोरमले आहेत ना, त्यांच्या फोनवरून मी बोलतोय. कारण माझा फोन म्हणजे हे आता चालू शूटिंगमधनं मी फोन केला आहे. मी आमदार राहुल कुल यांना फोन करायचा प्रयत्न करतोय, पण लागत नाहीत. तर मला हे विचारायचे की हे महेश सोरमलेंवर जे तडीपारी केली चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी, तर त्यांचं म्हणणं आहे की राहुल कुल यांच्या दबावातनं हे झालेलं आहे. तर मला राहुल कुल यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. तर मला तातडीने कसं बोलता येईल? 75889999 या नंबरवर कॉल करा. एकच मिनिट थांबा. हां, सांगा. 7588 7588 999 नाही, हे हाच फोन लागत नाही. नाही लागेल सर. आज मी सोबत नाही त्यांच्या. नाही ना, हाच केला फोन, नाही लागतच नाही. मी काय म्हणतो, तुम्ही जरा फोन करून त्यांना निरोप द्या ना की असं तुषार खरात नावाचे पत्रकार आहेत, ते फोन करतायत आणि म्हणजे तुमचंही म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. कारण महेश सोरमलेंनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे. तर ते मला त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यायचं आहे, राहुल कुल यांचं. तर तुम्ही निरोप द्या आणि मग परत मी आणखीन 5-10 मिनिटांनंतर परत पाहिजे तर फोन करतो. आता मी आज सोबत नसल्यामुळे मी घरी आहे सध्या. आणि त्यांना फक्त निरोप देतो आपल्या ह्या नंबरवर. हा नंबर तुमचा आहे का दुसरा आहे तुमचा? नाही, माझा दुसरा नंबर आहे. मी पाहिजे तर थोड्या वेळाने शूटिंग पूर्ण झालं की मग मी तुम्हाला माझ्या नंबरवर नाही फोन करतो आणि SMS करतो. मी निरोप देईन. त्या नंबरवरती फ्री झाल्यानंतर दादा कॉल करतील आपल्याला. बरोबर, हो, ठीक आहे, चालेल. परत एकदा ते राहुल कुलना करा आपण. तोच लावला होता आपण 9999. लागला. हॅलो. आवाज वाढवा. हॅलो, आमदार साहेब. हॅलो. ओंकार बोलतो PA. हां, नमस्कार ओमकार साहेब. मी पत्रकार तुषार खरात बोलतो मुंबईवरून. मला आमदार साहेबांशी थोडंसं अर्जंट आणि गंभीर विषयावर जरा बोलायचं होतं. जरा द्या ना फोन त्यांना.
काय विषय होता? विषय असा आहे की ते महेश चोरमले नावाचे गृहस्थ आहेत, त्यांना तडीपार केलेला आहे आणि ते तडीपार राहुल दादांच्या दबावाखातर केले असं त्यांनी आरोप केलेला आहे. आणि मला राहुल दादांची त्यांची बाजू ऐकून घ्यायची आहे ॲज अ पत्रकार म्हणून. बरं ठीक आहे, देतो मी निरोप. हां हॅलो, निरोप देतो मी. कोण फॉरवर्ड आहे साहेबांचा, साहेब सोबत नाही येतात ना? बरं चालेल. हा नंबर माझा नंबर नाही, त्या महेश चोरमलेचाच आहे. मी नंतर मग तुम्हाला माझा नंबर पाहिजे तर हे पाठवेन तुम्हाला. तुमच्या फोनवर साहेबांच्या फोनवर फोन टाकाल सर डायरेक्ट आता. हा साहेबांच्याच फोनवर केला की. हो, तुमच्या फोनवर न टाका. बरं माझ्या फोनवरनं करतो. ओके ठीक आहे चालेल. मला सांगा की आता तुम्ही बाहेर कुटुंबासह येत आहात, तुम्हाला त्रास होतो आहे, तर मग हे कसं नियोजन केलं आहे? म्हणजे बाहेर राहायचं कसं, त्याच्यानंतर त्याचा खर्च, कुणाकडे तुम्ही राहिला आहात? हे अलिबागला नागाव मित्राचे मित्र त्यांच्याकडे एवढं गावाचं डिटेल्स सांगू नका, तिथे पोलीस येऊन तुम्हाला त्रास देतील. नाही, त्यांच्याकडे डायरी नोंद आहे ऑलरेडी. बरं. आणि देऊ द्या, आता काय त्रास म्हणजे सवय झाली आता, काय आता नाही जो म्हणत मी त्यांना. बरं. तिथं राहतोय मित्राच्या मित्राकडं. बरं. तर एक साधी खोली आणि म्हणजे समुद्राच्या कडेला आहे म्हणून म्हणजे मानसिक बायकोची आता मानसिकता जपायचं मूळ मला म्हणजे ते चॅलेंज आहे, तिची मानसिकता जपायची. त्याच्यामुळं तिला समुद्राच्या कडेला वगैरे दिवसातनं 2दा फिरवून आणतोय आणि तिथंच राहतोय आम्ही. म्हणजे झालेला पर्याय नाही. आता मुंबईला आपले ॲफिडेविट ते कोर्टाची कामं होते, तेवढ्यासाठी आलो. मग आता मला सांगा की तुम्हाला तडीपार केलं याची कारणं काय दिलीत, म्हणजे लेखी कारणं काय दिलीत? सार्वजनिक मालमत्तेस धोका आहे माझ्याकडून आणि सार्वजनिक शांततेस धोका आहे काहीतरी. आणि मी काही कामधंदे करत नाही असं लिहिलेलं आहे. जसं बघायला गेलं तर माझे छोटे 5-6 व्यवसाय आहेत. बरं. ते म्हणजे खोटा प्रस्ताव आहे आणि त्यांनी खरं तर ह्यांची प्रांताधिकाऱ्यांची फसवणूक केलेली. बरं. हे लक्षात आलं. प्रांताधिकारी आता त्यांच्यावर काय कारवाई करणार ते पण म्हणजे बघण्यासारखे, ते तुम्हाला कळवल मी नंतर. बरं. अच्छा, तुम्ही बोलला व्यवसाय आहेत तुमचे, ते सगळे व्यवसाय म्हणजे गव्हर्नमेंटकडे रजिस्टर आहे का किंवा कंपनी वगैरे रजिस्टर आहे का? हो, शॉप ॲक्ट आहे माझ्याकडे आणि सोलारची एजन्सी त्याचे पण डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडं. बरं. सोलारची एजन्सी आत्ता नाही 2023ला घेतलेली मी. बरं. 3 तालुक्याची घेतलेली. म्हणजे आता पळापळीमुळं माझ्याकडून त्याची कामं नाही झालेली, पण रजिस्टर व्यवसाय आहे तो माझा एक. गार्डनचा म्हणजे श्रीनाथ गार्डन म्हणून इव्हेंटसाठी बनवले, तो एक रजिस्टर आहे. बरं. कुत्र्यांचं म्हणजे इंग्लिश जे कुत्रे असतात त्यांचे पिल्लं विकतो, तो पण रजिस्टर आहे व्यवसाय. म्हणजे घरी गाय, शेळी, म्हशी ह्यांचं जे पालन केलं तो पण रजिस्टर आहे. आणि माझी एक मेस होती सरपंच वस्तीवर, आता 1 महिन्यापासून बंद आहे ह्या पळापळीमुळं, तर ती मेस पण रजिस्टर्ड होती. माझी ॲडव्हर्टायझिंग स्क्रीन होती सरपंच वस्तीवर आणि ती सगळ्या पोलिसांना पण माहिती आहे, कारण दौंडमध्ये एवढी मोठी स्क्रीन पहिल्यांदा डिजिटल स्क्रीन मीच आणली. ती पण 1 महिन्यापासून बंद आहे पळापळीमुळं, कारण घरापासून लांब आहे, त्याच्यावर लक्ष देता येत नाही मला. आणि ह्या पळापळीत होता आत्ता तडीपारचा जो प्रस्ताव होता त्या. नाही, तुम्ही जसं म्हणलं तसे गिल साहेबांना मला विनंती करायची तुमच्या माध्यमातून. आता तुम्ही म्हणताय तुमची हे आहे, तर तुमच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे त्यांना की एकदा त्याची पण चौकशी करा. खरंच हा खऱ्या आरोपींना, खऱ्या गुन्हेगारांना तडीपार करतो का बनावट गुन्हेगार तयार करून त्यांना आतंकवादी होईपर्यंत ठेवतो? अर्जात पण तसं नमूद केलेलं. गोपाल पवार विषयी अर्जात पण तसंच नमूद केलेलं आहे मी की एखादा खरंच आतंकवादी होईल या छळातून. हा जो छळ आहे याच्यातून खरंच शस्त्र हातात घेईल आणि असेच माझे म्हणजे अभ्यासातून, माहितीतून असेच माओवादी, आतंकवादी तयार होत आहेत. मला म्हणायचे जे साधेपणाने जगतायत, जे खरंच चांगला कामधंदा व्यवसाय करून जगतायत, त्यांना जगू द्या. हे अधिकारी डिसमिस करून टाका, हे ठेवू नका. ह्यांची पण प्रकरणं उचकटून बघा जरा, काय करतायत. जसं तुम्हाला कुर्डवाडीचं सांगितलं, तुम्हाला त्या म्हणजे शासकीय निवासस्थानात कसे राहत आहेत साहेब ते सांगितलं. अजून माहिती अधिकाराला कशी उत्तरं देत आहेत साहेब बेजबाबदारपणे ते सांगितलं. आता ते कांचन भोसले म्हणून एक व्हिडिओ तुम्हाला त्याची पण इंस्टाग्रामला पाठवतो, तर त्याच्यात अख्खं पोलीस स्टेशन गेले. असं कुठलं प्रोटेक्शन सांगितलं? कुणी आदेश केला तेवढ्या प्रोटेक्शनचा? एवढा कोणतं म्हणजे विशेष प्रोटेक्शन होतं की PI सहित अख्खं पोलीस तिथं होते.
त्याचं पण एकदा म्हणावं बघा, जरा व्यवस्थित सखोल चौकशी करा की काय काय म्हणजे हा बाबा काय काय करतोय खाली, एकदा द्या म्हणावं बघा. फक्त उचकटून बघितल्यावर कळेल हा किती क्लिअर आहे आणि हा लोकांचे किती म्हणजे क्लिअरर सांगतोय. जी बनावट डॉक्युमेंटवाली बाई आहे ती पाठीशी घालतोय आणि लोकांना सांगतोय की मला माझ्या बुटावरून सांगितलं त्यांनी की तू बूट घातले तर त्याच्यावरूनच आरोपी वाटतोय. आणि नंतर आता गेलतो तर मला माझे केस धरून म्हणला की हे केस असे वाढवले, तू खरोखर आरोपी दिसतो. म्हणजे संविधानाने जे अधिकार दिलेत मला ते मला वाटतं मला चुकीचे आहेत. जे पेहरावाचे वगैरे अधिकार दिलेत ते चुकीचे आहेत. आणि मी स्पष्टपणे सांगितलं, मला त्यांना विचारण्याचा अधिकारच नाही, तरी पण मी हे म्हणून सांगितलं त्यांना की माझ्या बायकोचे म्हणजे चालण्याचा प्रॉब्लेम आहे, त्या उपचारासाठी मी नवस केलेला आहे. बर. हा, म्हणून हे केस वाढवलेले तर. अच्छा. हा, तरी तो म्हणला तू दिसतोस आरोपी सारखा. दिसण्यावरून जर आरोपी तुम्हाला ठरवायचा असेल तर मग जुने आरोपी बघा जरा, दाऊद वगैरे कसे राहत होते, असे नव्हते राहत माझ्या माहितीप्रमाणे. टकाटक राहत होते. त्यांना म्हणायचं ना की तो जो 26/11च्या अतिरेकीचे आले होते मुंबईमध्ये कसाब, तो तर चांगला देखना दिसत होता, एकदम टॉपचा दिसत होता. म्हणजे तो समोर आला तर त्याला तुम्ही काय नाही, एखाद्याला पेहरावावरून ठरवणे हे PI ला पण नाही शोभत. म्हणजे मला आता गिल साहेबांना सांगायचं खरं तर हे की पेहरावावरून ठरवणार असताना तर बघा मग दाऊद वगैरे कसे होते आणि सांगा जरा ह्यांना पण समजून कसं असतं पेहरावावरून ठरवायचं का. तुम्ही आता समजा कायदे म्हणजे 400 डॉक्युमेंट तुमचे जे ह्याच्यात येतं ज्याच्यासाठी तुम्ही नेमले जाताय त्याच्यातून ठरवता. कायदेशीर बेकायदेशीर कोर्टात प्रकरण दाखल केलेत, कोर्टाला ठरवू द्या ना. बरोबर. कोर्टातले पण प्रकरण हे ठरवतात तू गुन्हेगार आहे असं मला म्हणता येत नाही. कोर्ट सुद्धा जोपर्यंत अंतिम टप्प्यात आदेश होत नाही तोपर्यंत कोर्ट सुद्धा आपल्याला आरोपी म्हणतं. गुन्हेगार हा शब्द वापरत नाही. ह्यांना गुन्हेगार मला म्हणताच येत नाही, तरी पण त्यांनी शब्द वापरला गुन्हेगार. लेखी वापरलाय का? हा, सराईत गुन्हेगार लिहिले त्याच्यात. लेखी ह्याच्यामध्ये प्रस्तावात सराईत गुन्हेगार लिहिले. असं लिहिलंय? हो. कुणी ह्या गोपाळ पवार 150 हो. अरे गोपाळ पवार, कसं तुम्ही खाकी वर्दीतले किती नालायक लोक आहात राव. तुम्हाला काय जनाचे नाही म्हणायचे तरी ठेवा, संविधानाचे ठेवा, कायद्याचे ठेवा, त्या खाकी वर्दीचे ठेवा. राव तुम्हाला एवढं साधं कळत नाही की जोपर्यंत एखाद्या कुठल्या तरी गुन्ह्यात गुन्हा सिद्ध झाला तर त्याला गुन्हेगार म्हणता येतील. तुमच्यावर एखादा तरी गुन्हा सिद्ध झालाय का? एक पण नाही. उलट पहिला निर्दोष आहे मी. सगळ्यात गंभीर जो गुन्हा होता माझ्यावर 307चा तो निर्दोष आहे आणि तो सुद्धा प्रस्तावात टाकलाय त्यांनी जाणून बुजून. बर. जो निर्दोष आहे म्हणजे अपुऱ्या बुद्धीची किंवा अपुऱ्या माहितीचं म्हणावं लागेल आता मला त्यांना. म्हणावं लागेल का म्हणता येते काय कळा ना मला आता. ते तुम्हीच थोडं स्पष्टीकरण द्या त्याचं. बरं, हे जे 307 गुन्हा म्हणजे हाफ मर्डरचा, हे बी सगळं तुमचं कौटुंबिक ह्याच्यातलंच आहे की तुम्ही बाहेर म्हणजे नातेवाईकच? ते माझे नातेवाईकच होते आणि म्हणजे बाचाबाचीतून त्यांनी सुई टुचून ते मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं. म्हणजे तुमच्या ते काही जमिनी तुमच्या बापाने जे विकले ते जमिनीतल्या जाण्यावरनं तो झालेला वाद होता ना. इंजुरी सर्टिफिकेट वरूनच म्हणजे न्यायाधीशांनी पण ओळखलं की हा गुन्हा काय आहे नेमकं. खरंच 307 आयो हजर होत नव्हता त्याचा. बर. आयो येत नव्हता तारखेला. बर. आयो फिर्यादीला टॉर्चर करत होता. बर. ती केस क्लिअर करायची, मला नाही सांगायचं, मी नाही येणार, मी आलो तर तुझ्या विरोधात जबाब देईल. बर. पण मागच्या वेळी आपण ज्यावेळी या पोलीस ठाण्यातल्या म्हणजे जे काही पोलीस कसाई आहेत त्यांच्यावर आपण व्हिडिओ तयार केल्यानंतर तुमच्यावर किंवा काही अन्य लोकांवर त्यांनी काहीतरी दबाव आणले होते ना, हे व्हिडिओ डिलीट करा म्हणून. हा, दादा जाधव म्हणून मला म्हणजे त्यांच्याकडे व्हिडिओ पण येतं. त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून सांगत होते की तुमच्यावर गुन्हा दाखल होईल, तो व्हिडिओ डिलीट करा. मग त्यांचं म्हणणं असं आलं की ज्यांनी बनवलाय सुरुवात त्यांच्यापासून करा. बरोबर. डायरेक्ट मी गुन्हेगार कसं झालो? जर ज्यांनी बनवले व्हिडिओ तर त्याची मी कॉपी करून फेसबुकला लिंक शेअर केली तर मला वाटतं मुख्य आरोपी तो आहे, मुख्य आरोपीपासून सुरुवात करा असं त्यांनी म्हणणं मांडलं. बरोबर. म्हणजे तो माझ्यावर करायला पाहिजे होता. मी व्हिडिओ बनवलाय आणि त्याला बिंडोक गोपाळ पवारला सांगतो की अरे बाबा, पत्रकार म्हणून आम्ही ते व्हिडिओ बनवतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हे सगळं येतं. माझ्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी अगदी हायकोर्टापर्यंत केसेस टाकलेले आहेत आणि हायकोर्टाने मला स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही मंत्र्यांवर सुद्धा टीका करू शकता. तर मला या गोपाळ पवारला सांगायचं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार जर लोक टीका करत असतील तर तो त्यांना अधिकार आहे आणि एखादा व्हिडिओ असेल तर तो पार्ट न्यायालयातल्या कक्षेतला येतो.
तुमचा पोलिसांचा काय संबंध? आणि मी बनवलेले व्हिडिओ जर कोणी माझ्या चाहत्यांनी, माझ्या वाचकांनी जर शेअर केले असतील, म्हणजे त्या दादा जाधवांनी जर शेअर केले असतील, तर तुम्ही ते माझे व्हिडिओ डिलीट करायला कसं काय सांगता तुम्ही? तुमच्यात हिंमत असेल, गोपाळ पवारला आव्हान देतो, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मला नडून दाखवा. मला जे नडलेत सातारमधले पोलीस, त्या भल्यांना मी त्यांचेच घोटाळे सगळे बाहेर काढलेत. म्हणजे IPS समीर शेख याने कशी चोरी केली हे मी एक्सपोज केलेलं आहे. म्हणजे IPS समीर शेख असेल, तिथला अरुण देवकर असेल, तिथला गर्जे असेल, तिथला अक्षय सोनावणे असेल, तिथला घनश्याम सोनावणे असेल, ह्या पोलिसांचे मी पितळ उघडे पडलेत. त्या अक्षय सोनावणे, म्हणजे गोपाळ पवारला सांगतो, त्या अक्षय सोनावणेला इतका प्रचंड आशीर्वाद होता तिथल्या मंत्र्यांचा, तरीही त्याची बदली झालेली आहे. फार जोर लावलेला होता त्याने बदली होऊ नये. सगळा मोठा भाजप सरकारचा त्याला आशीर्वाद होता, तरीही त्याची बदली झालेली आहे. त्यामुळे गोपाळ पवार यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला कुणाचा तरी वरदहस्त आहे, कुठल्या आमदाराचा, कुठल्या मंत्र्याचा, सरकारचा वरदहस्त आहे म्हणून तुम्ही मस्तीमध्ये राहू नका. तुमचाही अक्षय सोनावणे होऊ शकतो. किंवा आता तुषार दोषी सातारमधले गव्हर्नमेंटच्याच सांगण्यावरून त्यांनी चुकीची, गव्हर्नमेंटमधल्या वरिष्ठांनी सांगितलं म्हणून त्यांनी चुकीची त्या सातारा जिल्हा परिषदेच्या याच्यामध्ये कारवाई केली होती. तर त्यांच्यावर विधिमंडळामध्ये निलंबन करण्याची नामुष्की आली. त्याच्यानंतर आता त्यांना वाचवलं गेलं, परंतु आता सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत. त्याच्यामुळे भली धेंडंसुद्धा वाचू शकत नाहीत चुकीची कामं केली तर. तुम्ही गोपाळ पवार, तुम्हाला आमदार राहुल कुल यांचा आशीर्वाद आहे म्हणून काहीही करत सुटू नका. ह्या असल्या आणि अडचणीत एखादा अधिकारी आला की नंतर कुणीही तुम्हाला वाचवायला येत नाही. लक्षात ठेवा, हा माझा 25 वर्ष पत्रकारितेतला अनुभव आहे. मी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये पत्रकारिता करतो. मोठमोठ्या दैनिकांमध्ये मोठमोठ्या पदांवर काम केलेलं आहे मी. लोकसत्ता, सकाळसारख्या दैनिकांमध्ये काम केलेलं आहे. तुम्हाला मी अनुभव सांगतो. आणि एवढ्या मस्तीमध्ये राहून गोरगरीब लोकांना असं छळू नका. मला एक प्रश्न विचारायचा आहे की मी हे जे पोलीस जे असतात ना, त्यांचे अनेक चुकीचे कामं मला समजतात. त्यातलं एक असं की अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मटके वगैरे असले व्यवसाय चालतात आणि त्याच्याकडनं पोलिस हप्ते घेत असतात, त्यांना आशीर्वाद देत असतात. तर तुमच्या दौंडमध्ये असा काय प्रकार आहे का? भरपूर 2 नंबर आहे. आमच्या कुरकुम MIDC हप्ते येतात. बरं. जो बेकायदेशीर साठा आहे कुरकुम MIDC जो ड्रग्स बनवायलाच येतं ते, म्हणजे नियम ह्यानी येतं, कायदेशीर येतं, पण त्याचा जो साठ्याचं प्रमाण आहे त्याला एक मर्यादा आहे. ते मर्यादा ओलांडली की म्हणजे त्यांना जे प्रोडक्शन ड्रग्स म्हणजे ते अंमली पदार्थ म्हणजे बनवतात, ते आपल्या गोळ्या औषधात वापरतात. अच्छा, गोळ्या औषधांसाठी. गोळ्या औषधांसाठी जे येतं, मध्ये गावलं होतं 600 कोटीचं काहीतरी, PI तडकाफडकी बदली झाली. चंद्रशेखर हे म्हणून कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत? दौंड पोलीस स्टेशन, कुरकुम MIDC होतं. बरं, 600 कोटीचं. हो. बापरे. मग आता ते थांबलं, परत प्रकार बाहेरच येऊन दिला नाही त्यांनी. PI तडकाफडकी बदली झाली. बरं. ते गावलं की म्हणजे इमानदार पोलिसांचं असं होतंय आणि बेईमान टिकतात. बरं. बेईमान टिकतात. मग त्यांना ते हप्ते येतात, ते त्यांनी आपलं खाऊन पिऊन वरून. अच्छा, म्हणजे त्या PIने ते 600 कोटीचं ड्रग्स पकडलं म्हणून त्याची बदली झाली. अच्छा. आणि जर पकडलं नसतं तर नसती बदली झाली? नसती. मग ते टिकलं असतं जास्त दिवस. मग आता ते सुरू आहे का बंद आहे? आता सुरूच, जसं होतं तसं परत पहिल्यापासून बे. मग तिथं त्या अंमली पदार्थ जे बनवले जात आहेत दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये, तर तिथं हा गोपाळ पवार कारवाई नाही का करत? नाही, त्यांची काय डेअरिंग आहे तिथं करायची? लगेच उचलून फेकले जातील. बरं. लगेच तडकाफडकी बदली लगेच जातील. बरं. नाही, ते दौंड पोलीस स्टेशनला टिकण्याचंच कारण हे किंवा दौंडला बदली करून येण्याचं कारण हे की तिथं हप्तेच भरपूर येतं. बरं. म्हणजे इन्कम भरपूर आहे. आता त्याला तुम्ही अनुदानच म्हणा, कारण लाच म्हणता तर परत त्यांना राग येईल. कारण आता फडणवीसांनी आदेश काढलाय अतिक्रमण नियमित करणारे. केंद्र सरकारने आदेश काढलाय की लिव्हिंगला कायदेशीर लग्नच मानणार आहे. आता ह्यांना पण अनुदान म्हणायला काय अडचण नाही. तर तसं म्हणा की जे खाजगी अनुदान आहे त्या अनुदानामुळेच PI दौंडला आग्रही बदली मागतो. आग्रही बदली मागतो. आणि तिथं बदली होऊन आल्यानंतर जे हप्ते येतात ते हप्ते गपचूप खायचे म्हणून आमदाराचं ऐकावं लागतं. जर गपचूप नाही ऐकलं तर मग उचलून फेकून दिला, हप्ते बंद,
बर. बस कुठंतरी एका जागेवर गडचिरोली मुख्यालय असे ठिकाण आहेत बरीच जिथं काही हालचाली करता येत नाही त्यांना. बरं, आपण पुन्हा एकदा राहुल कुलना ट्राय करूया. फोन लागतोय का? हॅलो 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 राहुल कोण बोलतो मी, आमदार दौंड. हा साहेब नमस्कार. मी पत्रकार तुषार खरात बोलतोय. हा माझा नंबर नाही, पहिल्यांदाच सांगतो. ते नमस्कार. हां, हे महेश चोरमले जे आहेत ना, त्यांचा नंबर आहे हा. आणि मी त्यांची इंटरव्ह्यू केली आता तासभराची. तर त्यांना तडीपार केलं आहे ते गोपाळ पवार यांनी. आणि त्यांचं असं गोपाळ पवार पोलीस अधिकारी त्यांनी तडीपार केलं आहे महेश चोरमलेंना. थोडीच अधिकार असतात तडीपार करायची, त्यांनी नसेल केलं. प्रस्ताव त्यांनी पाठवला, प्रस्ताव त्यांनी तयार केला, वरिष्ठांनी निर्णय घेतला असेल तो. प्रांताधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतलाय. तर मुद्दा असा आहे की त्यांनी एक आरोप त्याच्यात असा केला की हे राहुल कुल यांच्या दबावातून ही कारवाई झालेली आहे माझ्यावर, असं त्यांनी आरोप केला. आणि ते तुम्हाला भेटायला बी आले होते. मला लोक खूप भेटायला येतात, आलेल्या प्रत्येक माणसाला मी भेटतो. मला त्याच्यावर दबाव आणण्याचं काय कारण, म्हणजे त्याच्यासाठी तो कोण असा आहे किंवा मी दबाव त्याच्यासाठी आणावं किंवा त्याचे माझं काही वैयक्तिक त्याचा वाद आहे किंवा त्याला काय मला काय त्याची अडचण आहे, त्यामुळे मी त्याच्यावर दबाव आणण्याचं काय कारण सांगितलं ते? नाही, त्यांचं म्हणणं की त्यांचे जे वडील आहेत ते तुमचे कार्यकर्ते आहेत आणि ते वडिलांचं आणि ह्यांचं घरगुती वाद आहेत. आणि त्या घरगुती वादातनं हे सगळे हस्तक्षेप करतात. आणि वडिलांचा आणि त्यांच्या वडिलांचा चुलत्यांचाही वाद आहे, त्यांच्या वडिलांचा त्यांचाही वाद आहे, त्यांच्या भावाभावांचा वाद आहे. बर, त्यांच्या सगळ्यांच्या घरात एकमेकात वाद आहे. मग ते वैयक्तिक वादाचा माझा काय संबंध? बर. पण त्यांचे जे वडील माझ्या माहितीनुसार ते जवळ राहतही नाही. बर, ते सध्या बारामतीत राहिलंय, त्यामुळे ते इथं दौंडला मला भेटलेले कधीतरी मला भेटतात, कधीतरी फोन येतो, मी तर सगळ्यांना भेटतो. पण त्यांच्या घरगुती वादात मी पडण्याचं कारण काय? हां, पण त्यानंतर मला त्यांनी सांगितलं की महेश चोरमले तुम्हाला भेटायला आले होते आणि तुम्ही त्यांना काहीतरी बोलला की काय तुझ्या अंगातलंय मस्ती आहे वगैरे, असं अतिउत्साही आहे. असं काही बोल त्याकडे पुरावा असेल तर सांगा. मी त्याला, मला जेवढं आठवतं मी त्याला आल्यानंतर सांगितलं होतं की मला जरा सध्याची गडबड चालू आहे, सगळी गडबड संपल्यानंतर तुझे काही कागद येते बघू आणि त्यानंतर आपण बसू, असं मला सांगितलेलं आठवतं. बर. पण मला सर असं मस्ती आहे वगैरे असं कोण कोणाला म्हणलं असेल त्याची तुम्ही सुद्धा, त्यांनी ज्यावेळेस ॲलिगेशन केलं तर त्याचे त्याच्या काय पब्लिक मध्ये काम करतो, त्याच्याकडे काय पुरावा आहे आपण किंवा तो असं म्हणणे का तो कोण आहे असं किंवा मी त्याला असं म्हणावं असं? बरोबर नाही, म्हणूनच तुम्हाला विचारलं. म्हणजे तो असा कोण आहे की त्याच्यावर मी असं माझे शब्द वायाला घालावे? पण आता मला सर त्याचं माझी वैयक्तिक काय दुश्मनी आहे किंवा त्याचं माझं काय वैयक्तिक वाद आहे, वाद त्याच्या वडिलांचा त्याचा आहे. त्याच्या वडिलांनी जन्म त्याला दिला, बरोबर आहे, बरोबर. त्याच्या वडिलांनी काय जन्म दिला, त्याचा वाद काय झाले, माझा काय ते संबंध आहे? आता सर मला एक हे विचारायचं आहे की म्हणजे आता तुम्ही आमदार आहात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले चांगले वाईट लोक, गुन्हेगार लोक हे तुम्हाला म्हणजे कल्पना असेलच. तर मला काय म्हणायचं आहे, महेश चोरमले म्हणजे असे एवढे मोठे गुंड आहेत का की ज्यांना खरंच तडीपार करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तो माझा अधिकार नाहीये. तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलिसांच्या कामकाजामध्ये माझा कमीत कमी हस्तक्षेप असतो. बर. हस्तक्षेप असेल तर तो चांगल्या कारणासाठी असतो. आणि साधारण मागच्या 10 वर्षामध्ये माझ्या विरोधकांनी कधी माझ्यावर आरोप नाही केलेले की मी काही चुकीचं काम केलंय. त्यामुळे तो कोण आहे, त्याची गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे की नाही ते पोलिसांनी तपासलं पाहिजे. त्यांचा जो अधिकार आहे प्रस्ताव तयार करण्याचा, तो मान्य करण्याचा अधिकार प्रांतचा आहे. आणि त्यांनी काही निर्णय घेईल तर त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. त्याच्या ज्याला अमान्य असेल त्याला कोर्टात जाण्याचा अधिकार असतो. तो अधिकार असतो का की तो गुन्हेगार आहे का ठरवायचा? आणि माझ्या मतदारसंघात असं कधी घडलेलं नाही किंवा कोणी कुणाला सांगितलं तो प्रस्ताव केला आणि त्यांचा डिपार केला. त्यांनी एक म्हणजे आता एक वेळ आपण समजू की त्यांनी महेश चोरमलेंना तडीपार केलं, परंतु कोण पहिले मला एक सांगा, कोण असा महेश चोरमले आहे की ज्याच्यासाठी मी तुमच्याशी ठीक आहे त्यांनी आरोप का करावा
त्याला मी इतकं उत्तर का द्यावं आणि त्याचं माझं प्रकरणाशी संबंध काय? नाही त्याला नाही उत्तर मी त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. मग पत्रकार म्हणून सर पत्रकार तर कोणी काही प्रश्न विचारायचे का? आता तो तरी प्रकरणाचा माझा अधिकार असेल तर सांगेल मी. नाही ते तुमचं नाव घेतले म्हणून मी तुम्हाला तुमचा कोट घेण्यासाठी काय कुणीही आता आमदार असतो एखाद्याला तिथं राजकीय काही गणित असतात, कुणी काही आरोप करेल. तुम्ही तुमच्या सारख्या सुज्ञ पत्रकारांनी त्याच्याकडून ते समजून घ्यायला पाहिजे. माझाही वेळ किमती आहे, तुमचा वेळ किमती आहे. तरी फार गुन्हेगारांनी एखाद्या आमदार आरोप करण्याची त्याची पण तेवढी काही कारण असलं पाहिजे ना. बरं एक शेवटचा माझं काही वैयक्तिक वाद आहे, माझे वैयक्तिक वाद असणाऱ्या लोकांच्या विरोधात मी असं केलं काय तुम्ही तपासलं पाहिजे. मी साहेब एक शेवटचा फक्त मला काही कधी संबंध आलेला नाही आणि एवढं फोन नाही की साठी मी काय सांगावं, मला ती पद्धत नाही, मला ती सवय नाही. बरं सर एक शेवटचाच प्रश्न विचारतो की आता ते त्यांना तडीपार केल्यानंतर त्यांची जी मिसेस आहे ती अपंग आहे, त्यांच्यासोबत 2 मुलं आहेत, त्यांची पूर्ण ससेवलपट सुरू आहे आणि तडीपार केल्यानंतर पोलीस तिथनं हे अलिबागला कुठंतरी राहायला आले. त्या गाडीत पोलीस म्हणे आम्ही तुमच्या सोबतच येणार, पण ते म्हणजे ते महिला तर गुन्हेगार नाही ना, तर हे पोलिसांचं वागणं कसं वाटतं तुम्हाला? त्यांचं काय म्हणणं असेल त्यांनी ते लेखी अर्ज दिला पाहिजे एसपीच्याकडे किंवा कलेक्टर साहेबांच्याकडे. त्याची कॉपी मला दिली तर आपण त्यांची काय तक्रार ते चौकशी करायला सांगू. बरं आता हो चालेल. आणि मला एक म्हणायचं आहे, तुम्ही साहेब एक पत्रकार माफ करा आमदार म्हणून ह्या महेश चोरमले खरोखरच गुंड आहे का, आणि त्याच्या जर चुका नसतील तर तुम्ही पोलिसांना सांगाल का की अरे जर चुकीची कारवाई झाली असेल तर माघारी घ्या वगैरे, असं तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन तसं असेल तर. एकेकाळी खूप गुंडगिरी असणारा, वाळू माफी असणारा माझा मतदारसंघ होता. बरं. आणि जरा इतिहास माझ्या मतदारसंघाचा तपासा की 10-12 वर्षापूर्वी मतदारसंघाची 15 वर्षापूर्वीची एकंदर स्थिती काय होती. आणि माझा दावा आहे की पुणे जिल्ह्यातल्या, आता मी काही राज्याचा नेता नाही, मी जिल्ह्यापुरतं काम करतो, तालुक्यापुरतं काम करतो, माझ्या तिथल्या स्थानिक माणसाला पूर्ण त्याची बाजू मांडण्याचं स्वतंत्र सगळ्या यंत्रणेमध्ये असतं. पण चुकलं तर त्याला पनिशमेंट व्हावी असा आमच्याकडून प्रयत्न असतो. एखादा निष्पाप माणूस त्याच्यामध्ये काही बळी पडत असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका असते. त्यामुळं त्याचं काही योग्य रिप्रेझेंटेशन असेल तर ती कलेक्टर एसपीला द्यावी. मी कलेक्टर एसपी साहेबांना सांगेल की मग त्याचं म्हणणं ऐकून घ्या, कारण त्यांचा तो अधिकार आहे. ते त्याच्यामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतील. पण त्याचं म्हणणं आहे की त्याचं काही चुकलेलं नसताना कारवाई झाली असं त्याचं म्हणणं असेल तर हे दोन्ही अधिकाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे आपण तपासायला सांगू. ओके. आणि एक शेवटचं त्याचं जर एवढं म्हणणं आहे तर त्यांनी मला इतका तो माझे त्याच्या कुटुंबाच्या गेले कित्येक वर्ष संबंध आहे, त्यांनी मला एक रिप्रेझेंटेशन दिलं असतं की म्हणजे असं माझ्यावर अन्याय होतं तर मी त्याची दखल घेतली. अच्छा बरं. एक शेवटचं एक मला कोण भेटलेले आठवत नाही आणि मी तर हजारो लोकांना भेटतो. मी कदाचित महाराष्ट्रातल्या जर आमदारांचं तुम्ही काढलं तर मी सगळ्यात जास्त लोकांना भेटतो, त्यापैकी पहिल्या 5-10 मध्ये मी असेल. अच्छा बरं. एक अजून एक प्रश्न विचारतो की त्याने असं म्हटलं होतं की ते लव जिहाद प्रकरणामध्ये ह्यांनी काय आंदोलनामध्ये हा होता महेश चोरमले म्हणून तुम्ही त्याच्यावर राग काढले असं एक म्हणणं होतं, त्याच्यात काय तथ्य किंवा खोटं? हजारो लोक होते त्यात, हजारो लोक होते. त्याच्यामध्ये त्याचा अधिकार असतो कुठल्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं. मला मुळात तो आंदोलनामध्ये सहभागी आहे का नाही हेच मला माहित नाही. कोणी काय आंदोलन करावं त्याला स्वातंत्र्य आपल्याकडे दिलेलं आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आमच्याकडे पुणे जिल्ह्यात सगळी लोकशाहीने चालते, म्हणजे आमचे वेगवेगळे राजकीय पक्षाचे राजकीय विचारधारा असते तरी एका मर्यादेनंतर आम्ही एकमेकाला कोणाला अडचण करत नाही, हा आमचा इतिहास आहे. बरोबर. राजकीय जर करत नसू तर असं काय म्हणजे कोण आहे मलाही ह्याला काय हे करावं याचं कारण नाही मला समजत नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये कोण आंदोलनात होतं हे मला माहित नसल्यामुळे पुढचं काही त्याचा राग धरणं आणि त्याचा विषय काय मला वाटत नाही. सर तरी 5 गुन्हेगार सुद्धा त्याच्या मोबाईलवरून आमदारांना संपर्क करू शकतो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर. आणि आमदारांनी विधिमंडळात किंवा मंत्रालयात असताना फोन उचलल्यानंतर आमदार परत 2-3 वेळा फोन करतो. बरोबर. ते उचलता सुद्धा, बरोबर नाही? एवढं आमच्याकडे लोकशाही आहे, काय अर्थ नाही. बरोबर.
बरोबर. एक त्यांना काहीतरी तडीपार गुन्हेगारांनी आमदारांना त्याच्या मोबाईलवरून संपर्क करावा होता, हा सुद्धा एक विषय आहे ना. बरोबर. नाही मी करत होतो साहेब. मी काय झालं, माझा फोन बंद होता म्हणून मी केला. तर तुमच्या मोबाईलवर मी म्हणेल, हो पण आमच्या इतकी लोकशाही की तडीपार गुन्हेगार सुद्धा त्याच्या मोबाईलवरून फोन करून आमदारला विचारू शकतो, एवढी लोकशाही आमच्याकडे आहे. बरोबर बरोबर. त्यांना एक प्रश्न विचारायचा होता, विचारू द्या का? माझी पूर्ण एक विधानसभेची मागची निवडणुकीची भाषणं काढा. बर. मी इतकं माझ्या कामावर बोललोय, मी माझ्या विरोधी कोणत्याही उमेदवारावर एकही शब्द टीकेचा मी वापरला नाही. अच्छा. एखाद्याने टीका केली असेल त्याचं उत्तर देणं माझं काम आहे. बर. आता जर मी माझ्या विरोधकाबद्दल बोलत नसेल तर असे कोण लोक आहेत की बाबा की यांच्याविषयी मी ही कारवाई करा ती कारवाई करा असं म्हणून. बरोबर बरोबर. तुम्ही पण तपासलं पाहिजे. तुम्ही इतकी आता मी तुम्हाला इतका वेळ दिलाय, 10-11 मिनिटं बोलतोय हो बरोबर आहे. हो हो. नाही तुम्ही सन्मान करतोय का नाही? नाही बरोबर आहे, म्हणून मला एक कौतुक वाटलं. तडीपार गुंड एखाद्या आमदाराच्या बद्दल बोलत असेल हां. तर त्या आमदाराची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. त्याची Yes. चोर गुन्हे काय मला माहित नाही, मी तपासून घेईल आज. तुमच्या फोन नंतर पोलीस स्टेशनला काय प्रस्ताव ठेवतात, कधी मान्यता त्याची माहिती घेईल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर अन्याय झाला असेल तर मदत करेल. बरोबर आहे. बरोबर. पण तुमच्यासारख्या ह्याने सुद्धा की असं या तडीपार गुन्हेगारांना खरं तर एखाद्या आमदारांना असं आरोप करण्याचा, जाब विचारण्याचा, हे स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून जाब विचारण्याचा हे योग्य नाही ना. असं नाही त्यांनी फोन केलेला नाही मला, कारण माझा फोन शूटिंग मध्ये होता म्हणून त्याच्या फोनवरून फोन आल्यानंतर मी परत फोन केला, नाही विचारला म्हणून. आणि ते तडीपार गुन्हेगार म्हणजे त्याच्यावर अन्याय झालेला असेल तर ते फोन करू शकतात ना आमदारांना. हे बघा ना काय आहे, तो फोन टायमाला भेटू पण शकतो, त्याच्या वतीनं कुणी भेटू शकतो, त्याचा घरदार मी ओळखतो, त्याच्या चुलत्याला ओळखतो, वडिलांना ओळखतो, त्याच्या दुसऱ्या चुलत्याला ओळखतो, त्याच्या चुलत भावांना ओळखतो. बरोबर आहे. हो, ते कुणी येऊ शकतात, माझ्याकडे काय अडचण नसते. माझ्या विरोधक जरी आले तरी मी मदत करतो. मी कोरोनामध्ये 5,000 रुग्णांना मदत केली. पार्टी, जात, आडनाव, तालुका, जिल्हा काहीच बघितलेलं नाही. आता मला निवडणुकीपर्यंत राजकारण करणं ठीक आहे, निवडणुकीनंतर मी तालुक्याचा प्रतिनिधी आहे. आलेल्या प्रत्येक माणसाला तालुक्यातला नागरिक म्हणून मला जे शक्य आहे ते सहकार्य केलं पाहिजे ह्या विचाराचा मी आहे. चालेल साहेब, धन्यवाद. मी नंतर माझ्या फोनवरनं करेन फोन. हो चालेल. थँक्यू सर. नमस्कार. चालेल. हा बरं झालं तुमचं खरं साहेब, तुमचं आता मला वाटतं हा तोच मुलगा आहे का ज्यांनी माझ्यावर मागे अलिगेशन काहीतरी केली? कुठले हो? हा हे हो तेच पाठीमागे मी एक पोलीस अधिकाऱ्या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता ह्यांचाच. तेच. हा, तर त्याच्यामध्ये साधारण त्यांनी माझ्यावर मागे अलिगेशन केलं होतं आणि त्यानंतर तो मला भेटला होता. बर. तर मी काही विचारलं नव्हतं मला काय अलिगेशन माझ्यावर का केलं, माझा काही संबंध असं. त्यानंतर तो मला बराच वेळ भेटला ना. आता त्याला अजून काही लोकशाही पाहिजे की तू माझ्यावर आरोपही करतो, माझी मदतही घ्यायला येतो, मी त्याला मदत करण्यासाठी तू कागदपत्र घेऊन ये असंही सांगतो. त्याला मी विचारलं की बाबा तू आलाय माझ्याकडे माझ्यावर आरोप का केले म्हणून. अच्छा. माझ्यावर आरोप करण्याचं त्यांनी आल्यानंतर कारण सांगायला पाहिजे होतं की मी ह्या कारणावर तुमच्यावर आरोप केला. ते तर त्यांनी सांगितलं नाही. मला त्या कौटुंबिक विषयात मदत करा असं म्हणलं ठीक आहे, आता माझ्या जरा अधिवेशनाची गडबड त्यानंतर ये तू. अच्छा. पण बस मी त्याला आश्वस्त केलं होतं. अच्छा. बर. चालेल सर. मी अगदी आरोप करून माझ्या घरी येऊन माझा चहा घेऊन मला मदत मागण्याचं सुद्धा लोकशाही माझ्याकडे आहे. अच्छा. बर. चालेल. धन्यवाद सर. तुमचं काय या विषयावर काय बोलायचं असेल तुम्हाला तर एकदम 2-3 मिनिटात बोला आणि संपवा. छोट्या 10 सेकंदात संपवतो. त्यांनी सांगितलं मला ओळखत नाही, पण माझ्या चुलत्यांना ओळखतात. मग हे चोरमले कोण आहे त्यांना माहीत नाही, तर त्यांना हे कसं माहिती की माझे चुलते कोण आहेत, माझा चुलत भाऊ कोण आहे किंवा माझे वडील कोण आहेत. त्यांनी सांगताना सुरुवात अशी केली की त्यांचा घरगुती वाद आहे तर त्यांच्या वडील, आणि ह्याच्यात त्यांनी रेकॉर्डिंगमध्ये असं पण सांगितलं की माझे आणि त्यांचे घरचे बरेच दिवसांचे संबंध आहेत. म्हणजे बोलण्यात तफावत तुम्हीच बघा आता तुम्हीच करा काय अडचण. आणि ते म्हणत होते की ह्याच्यात माझा काही एक संबंध नाही. तर मला असं म्हणायचे की तुम्ही परत फोन करून विचारा किंवा नंतर त्यांनी तुम्हाला उत्तर देऊ द्या. जे 363 माझ्यावर गुन्हा दाखल झाला
हं. जे वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं म्हणजे त्यांच्या इच्छेविरुद्ध केलं म्हणायचं त्यांना, बरं. वडिलांना पण. बरं. तर त्यात मला असं म्हणायचंय की आमदारांनी सोडवलं नाही हे आमदारांनी सांगावं, माझी काहीच अडचण नाही. बरं. हो किंवा नाही सांगावं, माझी बरं. काही अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट, जर त्या इच्छेविरुद्ध दाखल केलं त्याला, तर ते जे ज्यांनी धरून ठेवलं, बांधून ठेवलं, ते हॉस्पिटल पण त्याच्यात हे व्हायला पाहिजे ना, आरोपी व्हायला पाहिजे. नाही झालं का मला विचारायचे. नेमकं बरं. पोलिसांनी काय केलं? तुम्ही आता तुमच्या तालुक्यात घडते, त्यांना म्हणा तुम्ही बघा मग. बरं. तर आता आपण थांबूया, कारण फार मोठा इंटरव्ह्यू लांबलेला आहे. आपण तुमचं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोचलेलं आहे, तुमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि हा जो गोपाळ पवार आहे दीडशाना, तर त्याला जर काही विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात, तसं प्रकार त्याने केलेला आहे. परंतु त्याला जर काही सुबुद्धी सुचली आणि त्याने कारवाईचं जे काही म्हणजे प्रांतांना प्रस्ताव पाठवून जी कारवाई केलेली आहे ती जर मागे घेतली तर आपण बघूया. तसं होणार नाही, पण तुम्ही तर आता विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करणार आहातच, तर बघूया आपण काय होतं आहे ते. धन्यवाद.